Good morning, students. In this lesson, we see English grammar topic prepositions. आपण आजच्या पाठामध्ये इंग्रजी व्याकरणाचा prepositions हा भाग पाहणार आहोत. Prepositions means शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय व्याकरणामध्ये prepositions हे वाक्यामध्ये वापरलेले असतात. prepositions नंतर साधारणपणे वाक्यातील उपपद आणि नाम यांचा वापर केला जातो. आता या पाठामध्ये आपण preposition ची माहिती घेणार आहोत. prepositions मध्ये at, in, under, for, since, by, about, between, among या शब्दांचा उपयोग केलेला असतो. at, in, under, for, since, by, about, between, among या शब्दांना prepositions असं म्हटलं जातं. prepositions इंग्रजी व्याकरणातला हा एक कठीण भाग आहे. याचं कारण असं आहे की prepositionच्या वापराबाबतीत काही मूलभूत नियम आहेत, परंतु प्रत्येक prepositionचा उपयोग हा नियमांच्या सहाय्याने विशद करणं तसं कठीण काम आहे. म्हणून कोणत्या संदर्भात कोणतं prepositions वापरावं याच्यासाठी आपल्याला भाषेची जाणीव असणं आवश्यक आहे, त्या भाषेचा फील असणं आवश्यक आहे. जर आपण मराठी वाक्याचा जसा तसा अर्थ घेतला आणि prepositionचा वापर केला तर ते वाक्य चुकण्याची जास्त शक्यता असते. उदाहरणार्थ मराठी वाक्य असं आहे की आम्ही या विषयावर चर्चा केली. आम्ही या विषयावर चर्चा केली या वाक्यामध्ये त्याचं इंग्रजी रूपांतर जसंच्या तसं जर केलं तर we discussed on this subject. We discussed on this subject या वाक्यामध्ये on हे prepositions वापरलंय, परंतु भाषांतर करून जर असं prepositions वापरलं तर हे वाक्य चुकीचं ठरण्याची शक्यता आहे किंवा चुकीचं ठरतंय. याचं कारण असं आहे की डिस्कस हे क्रियापद आहे आणि क्रियापदानंतर कोणतंही prepositions वापरता येत नाही किंवा preposition येत नाही, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. मग हे वाक्य कसं वापरावं लागेल तर आम्ही या विषयावर चर्चा केली हे वाक्य आपल्याला इंग्रजी भाषांतर करून ज्यावेळेस वापरायचं असेल तेव्हा we discussed this subject. We discussed this subject असं त्याचा वापर होईल, परंतु we discuss on this subject हे वाक्य चुकीचं ठरेल. त्या प्रकरणामध्ये आता मग prepositions वापरायची कशी तर त्याचे काही क्रम ठरलेले आहेत किंवा त्याचे काही आपण पार्ट्स म्हणू, प्रकार म्हणू. तर prepositions of time म्हणजे prepositions यापैकी जे काही शब्द आहेत ते आपल्याला टाइम मीन्स काळ. मग या विभागात आपण prepositions of time याच्यामध्ये कालदर्शक शब्दयोगी अव्यय याचा आपण उपयोग करणार आहोत. prepositions of time means कालदर्शक शब्दयोगी अव्यय. आता या कालदर्शक शब्दयोगी अव्ययामध्ये कोणकोणती prepositions वापरली जातात आणि कशी वापरली जातात त्याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. प्रथम आहे at. at हा निश्चित वेळेसाठी वापरण्यात येणारं prepositions आहे. at 7 o'clock, at this moment
किंवा एखादा सण असेल, ऍट ख्रिसमस, ऍट दीपावली, ऍट नून, वेळेच्या संदर्भात असेल, दिवसाच्या संदर्भात असेल, ऍट मिडनाईट, ऍट डॉन. परफेक्ट निश्चित वेळ ज्यावेळेस आपल्याला सांगायची असेल त्यावेळेस ऍट नाईट असे शब्द वापरले जातात. अशा वेळेस ऍट या प्रेपोजिशनचा उपयोग केला जातो. मग दुसरा प्रेपोजिशन आहे इन. इन या शब्दयोगी अव्ययाचा साल, महिना, आठवडा व एखाद्या संपूर्ण दिवसाचा कालखंड ज्यावेळेस आपल्याला दर्शवायचा असेल त्यावेळेस इन हे प्रेपोजिशन वापरतात. फॉर एक्झाम्पल, इन 1980, इन फेब्रुवारी, इन द थर्ड वीक, इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग अशा ठिकाणी इन या कालदर्शक शब्दयोगी अव्ययाचा वापर केला जातो. देन ऑन. ऑन या शब्दयोगी अव्ययाचा विशिष्ट दिवस, वार किंवा दिनांक दर्शवण्यासाठी ऑन या प्रेपोजिशनचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, ऑन मंडे, ऑन 15 ऑगस्ट, ऑन हिज बर्थडे, ऑन फ्रायडे नाईट अशा वेळेस ऑन या शब्दयोगी कालदर्शक शब्दयोगी अव्ययाचा उपयोग केला जातो. देन बाय. बाय या शब्दयोगी अव्ययाचा अर्थ च्या पूर्वी असावा, पण या कालदर्शक शब्दयोगी अव्ययामध्ये एखादी गोष्ट जर उशिरा पूर्ण होण्याची वेळ दाखवलेली असेल तर त्यावेळेस बाय हे प्रेपोजिशन्स वापरतात. उदाहरणार्थ, बाय 3 o'clock, बाय नेक्स्ट जानेवारी, बाय फ्रायडे अशा प्रकारे हे प्रेपोजिशन काळाच्या संदर्भामध्ये वापरलं जातं. देन पुढचं जे प्रेपोजिशन आहे सिन्स. सिन्स म्हणजे वेळ, ठराविक वेळ आणि वर्तमान काळ याच्यातला जो संबंध आहे तो सिन्स म्हणजे च्या पासून किंवा इतक्या वाजल्यापासून इतक्या वाजेपर्यंत. सिन्स म्हणजे या वेळेपासून या वेळेपर्यंत. याच्यासाठी सिन्स हे प्रेपोजिशन वापरलं जातं. उदाहरणार्थ, आय हॅव वेटेड हिअर सिन्स 5 o'clock. मी तुझी इथं 5 वाजल्यापासून वाट पाहत आहे. सिन्स 5 o'clock म्हणजे सिन्सचा वापर जो आहे तो च्या वेळेसाठी वापरला जातो. मग आपण जर एखाद्याची वाट 1 जानेवारी पासून पाहत असलो तर आपण काय म्हणणार, सिन्स 1 जानेवारी. किंवा 2 आठवड्यापासून पाहत असलो त्यावेळेस आपण काय वापरणार, सिन्स 2 weeks. देन सिन्स माय बर्थडे. असे आपण वेगवेगळ्या ठिकाणी सिन्सचा वापर कालदर्शक शब्दासाठी वापरू शकतो. प्रेपोजिशन सिन्स. देन पुढचं प्रेपोजिशन आहे फॉर. फॉर एखादी गोष्ट, क्रिया किती काळ चालली याच्यासाठी जो कालखंड सूचित केलेला असतो, म्हणजे किती वेळ चालली याच्यासाठी जो कालखंड सूचित केलेला असतो तो त्यासाठी फॉर हे प्रेपोजिशन वापरलं जातं. उदाहरणार्थ, आय स्टे हिअर फॉर 5 minutes. मी किती वेळ थांबणार आहे, फक्त 5 मिनिट्स थांबणार आहे. फॉर 3 days. मी 3 दिवस थांबणार आहे. फॉर अ वीक आठवड्यासाठी. सिन्स आय सॉरी फॉर अ वीक, फॉर अ लॉंग टाइम, फॉर अ फ्यू डेज अशा प्रकारे फॉर हे कालदर्शक प्रेपोजिशन वापरलं जातं. देन फ्रॉम. फ्रॉम मीन्स इतक्या दिवसापासून इतक्या दिवसापर्यंत, इतक्या तारखेपासून किंवा इतक्या इतक्या दिवसापासून किंवा इतक्या सालापासून. फ्रॉम. आय वॉज इन कलकत्ता फ्रॉम 1973 to 1979. मी कलकत्त्याला कुठपासून होतो, 1973 पासून 1979 पर्यंत होतो. फॉर एक्झाम्पल, आय वॉज
in Calcutta from 1973 to 1979 for 6 years or 6 years. म्हणजे फ्रॉमचा वापर जो आहे तो अशा ठिकाणी केलेला असतो. देन अबाउट मीन्स अबाउट म्हणजे सुमारे, अंदाजे, याच्यासाठी हा अबाउट हा शब्द वापरला जातो, प्रेपोजिशन वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, आय विल सी यू इन अबाउट 4 days. इट टूक अबाउट 4 hours टू रीच देअर. आम्हाला तिथं पोहोचायला शक्यतो अंदाजे किती तास लागतील? 4 hours. अबाउट 4 hours. म्हणजे अंदाज जर व्यक्त करायचा असेल काळाच्या संदर्भामध्ये तर मात्र अबाउट हे प्रेपोजिशन्स वापरलं जातं. यानंतर प्रेपोजिशनचा जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला जो प्रकार पाहायचा आहे प्रेपोजिशनचा तो आहे प्रेपोजिशन ऑफ प्लेस. प्रेपोजिशन ऑफ प्लेस मीन्स स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय. स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय. आता या स्थलदर्शक शब्दयोगी अव्ययामध्ये ज्यावेळेस आपण या स्थलदर्शक शब्दयोगी अव्ययाचा विचार करणार आहोत त्याच्यामध्ये कोणकोणती स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय येतात? आता पुन्हा वारंवार तेच प्रेपोजिशन आपल्याला वेगळ्या अर्थाने वापरावं लागणार आहे. उदाहरणार्थ, वेळेच्या बाबतीमध्ये आपण ऑन वापरलेला आहे किंवा इन वापरलेला आहे. आता तेच क्रियापद आपल्याला ठिकाणाच्या संदर्भात स्थलदर्शकाच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रेपोजिशन ऑफ प्लेस वापरायचं आहे. आता प्रेपोजिशन ऑफ प्लेस या स्थलदर्शक शब्दयोगी अव्ययामध्ये कोणकोणती प्रेपोजिशन्स येतात? तर प्रामुख्याने ऑन, ओव्हर, इन, इनटू, बिटवीन, अमंग, ऍट, अंडर, बिनीथ, अंडरनीथ. आता मीन्स ऑन मीन्स व, इथं काय अर्थ घ्यावा लागेल? च्यावर. स्थळ म्हणजे च्यावर. देन ओव्हरचं च्यावर. देन इन च्या आत. इनटू बाहेरून आत. बिटवीन च्या मध्ये. अमंग 3 वस्तू असतील किंवा 3 पेक्षा जास्त वस्तू असतील त्यांच्यामध्ये. ऍट म्हणजे विशिष्ट जागा जर आपल्याला सांगायची असेल त्यावेळेस ऍट हे प्रेपोजिशन वापरलं जातं. देन अंडर मीन्स च्या खाली. अँड बिनीथ मीन्स सुद्धा च्या खालीच. या दोन्हीचा आपण वापर करू शकतो. आता ऑनचा जर फॉर एक्झाम्पल ऑन एक प्रेपोजिशन आपल्याला वापरायचं आहे तर स्थलदर्शक शब्दामध्ये ऑन हे प्रेपोजिशन आपण कधी वापरणार आहोत? तर दिस इज अ बुक ऑन द टेबल. दिस इज अ बुक ऑन द टेबल. हे पुस्तक आहे. कुठं आहे? टेबलच्या वर आहे. ऑन दी टेबल म्हणजे स्थळ कुठं आहे? स्थळ काय आहे? टेबलच्या वर आहे. तसं इन असेल तर देअर इज अ मीटिंग इन द हॉल. मीटिंग आहे ती कुठे आहे? हॉलमध्ये आहे. ही कम इन टू द रूम हरिली. तो घाईने कुठं आला? इनटू म्हणजे आत, बाहेरून आत आला. बिटवीन मीन्स 2 वस्तूंच्या मध्ये. ही वॉज स्टँडिंग बिटवीन द ट्रीज. ही वॉज स्टँडिंग बिटवीन द ट्रीज. देन अमंग मीन्स च्या सर्वांमध्ये किंवा सगळ्या समूहाच्या मध्ये. ही वॉज स्टँडिंग अमंग द ट्रीज. व्हेरी सिंपल सेंटेन्स. देन ऍट मीन्स आय शॅल मीट यू ऍट द रेल्वे स्टेशन. मी तुला कुठे भेटेल? रेल्वे स्टेशन भेटेल. वेळेवर स्थळदर्शक शब्द प्रेपोजिशन मध्ये निश्चित ठिकाण सांगण्यासाठी ऍट हे प्रेपोजिशन वापरतात. देन अंडर च्या खाली, बिनीथ च्या खाली. देन अनदर पार्ट ऑफ प्रेपोजिशन
preposition of direction. What do you mean by direction? तर याच्यामध्ये आपल्याला दिशादर्शक, डिरेक्शन, दिशादर्शक, डायरेक्शन, दिशादर्शक शब्दयोगी अव्यय यासाठी आपण वापरणार आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा फॉर, ॲट, टू, टुवर्ड्स, फ्रॉम, ऑफ, आउट ऑफ एवढे प्रिपोजिशन्स वापरले जातात. तर या डायरेक्शन मध्ये फॉर कधी वापरतात प्रिपोजिशन? जर आपल्याला एखाद्या ठिकाणाकडे जायला निघालेलो आहोत आपण, या अर्थाने जर आपल्याला वापरायचं असेल त्यावेळेस फॉर हे शब्द वापरतात. दे लेफ्ट फॉर बॉम्बे yesterday, दे लेफ्ट फॉर मुंबई yesterday. दिस इज द preposition of direction. Then at. At means च्या दिशेने. Children threw stones at window. There is a simple sentence. So then to. To means throw the ball to the children. To means कडे, च्याकडे. Then च्या दिशेने किंवा च्याकडे. Towards च्या दिशेने. From च्या पासून दूर. Then off means च्या पासून दूर. And then out of means च्या मधून बाहेर. He immediately came out of the room. He immediately came out of the room. This is the preposition of direction. Then last part of prepositions for describing people means, describing people means एखाद्याने कोणते कपडे परिधान केलेले आहेत, एखाद्याच्या कपड्याच्या संदर्भामध्ये जर प्रिपोजिशन वापरायचं असेल तर इन वर्णनात्मक जर काही सांगायचं असेल त्यावेळेस जे प्रिपोजिशन वापरले जातात ते आहेत इन, विथ, ऑफ. इन मीन्स द लेडी इन द ग्रीन साडी इज माय सिस्टर. द लेडी इन द ग्रीन साडी. This is the preposition of describing. वर्णनात्मक आहे. साडी कोणत्या रंगाची आहे? ग्रीन रंगाची आहे. म्हणून ग्रीन रंगाच्या साडीमधली ती माझी बहीण आहे. हे ज्यावेळेस वाक्यात वापरायचं असेल त्यावेळेस इन हे प्रिपोजिशन वापरताना त्या साडीच्या वर्णनासाठी इन हे प्रिपोजिशन वापरतात. द लेडी इन द ग्रीन साडी इज माय सिस्टर. देन विथ मीन्स च्या बरोबर. The woman with the pot is राधा. भांड घेऊन असलेली जी बाई आहे तिचं नाव राधा आहे. Then of means स्वभाव गुण. एखाद्याच्या स्वभावाचं वैशिष्ट्य असेल तर त्यावेळेस ऑफ हे प्रिपोजिशन वापरतात. उदाहरणार्थ his son is young boy of 15. त्यांचा मुलगा 15 वर्षाचा आहे. He is a man of principle. तो man of principle means तो तत्वाने वागणारा माणूस आहे. याच्यासाठी हे प्रिपोजिशन्स वापरलं जातं. अँड देन अदर प्रिपोजिशन्स मीन्स याच्यामध्ये गिव्हचा वापर करून एखाद्याला एखादी वस्तू आपण दिली, घेतली, त्याच्या संदर्भामध्ये देण्याच्या संदर्भामध्ये हे प्रिपोजिशन्स वापरले जातात. आणि त्याचं मुख्य गिव्ह हे पद असतं. तर गिव्ह ऑफ म्हणजे देणे, सोडणे, गिव्ह आउट वाटणे, जाहीर करणे. देन गिव्ह अप एखादी क्रिया थांबवणे. देन अशा जे फ्रेजल वर्ब्स असतात या फ्रेजल वर्ब हे शब्दयोगी अव्यय. गिव्ह मीन्स क्रियापद आलं हे आणि या क्रियापदाशी जोडून जे प्रिपोजिशन वापरलं जातं त्याला फ्रेजल वर्ब असं म्हणतात. आणि हे फ्रेजल वर्ब म्हणजेच शब्दयोगी अव्यय क्रियापदाशी जोडलेलं प्रिपोजिशन्स असतं. तर संपूर्ण पाठामध्ये आपण हे जे मूळ 7-8 प्रिपोजिशन्स आहेत ते म्हणजे ऍट, इन, ऑन, अंडर, सिन्स, बाय, अबाउट, बिटवीन, अमंग यांचं वेळेनुसार वेगळ्या ठिकाणी वापर, त्याच्यानंतर स्थळानुसार वेगळ्या ठिकाणी वापर आणि वर्णनात्मक वापर, दिशानुसार वापर या संबंधी कसा करायचा हे आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे. गुड बाय.
थँक्यू.